बातमी पुण्यात नाही, पुण्यातल्या मांजरी बुद्रुक इथे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। गेल्या 14 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। दरम्यान या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्यामुळे चिंतेचं वातावरणही आहे। आदिवासी विकास मंत्री आज या विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। या उपोषण आंदोलनावरती आज तोडगा निघणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं। गेल्या 14 दिवसांपासून हे विद्यार्थी उपोषणावरती आहेत, मात्र यात एका उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली आहे। जोपर्यंत सरकार या सर्व मागण्यांवरती ठाम निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू होईल। आमच्या जीवाला काय झालं तरी चालेल, आम्ही समाजासाठी समर्पित होण्यासाठी तयार आहोत। आम्ही आमचं बलिदान समाजासाठी व्हायला तयार आहोत। आमचे जे काय क्रांतिकारक होते बिरसा मुंडा यांचं जर 25व्या वर्षी जर छळून जर मृत्यू होत असेल आणि माझा जर 22व्या वर्षी जर एकाच गादीवर या बंडकरी उपोषणाच्या गादीवर जर माझा मृत्यू होत असेल तर मी स्वतःला भाग्य समजतो, पण हे आंदोलन शेवटपर्यंत ठाम राहील। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, प्रामुख्याने कोणत्या आता मागण्या ज्या आहेत त्या मांडल्या जात आहेत आणि सध्याची त्या विद्यार्थ्याची प्रकृती कशी आहे? ज्या ठिकाणी हे सगळं गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनस्थळी मी आहे आणि विद्यार्थी गेल्या 14 दिवसांपासून उपोषण करतात, त्यामुळे हळूहळू आता प्रकृती देखील ढासळू लागलेली आहे। काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात देखील दाखल केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर 7 मागण्या प्रामुख्याने हे सगळे विद्यार्थी करतायत। अद्याप एकही मागणी मान्य झालेली नाही असं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत या 7 मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशा प्रकारे सुरू राहणार असल्याचं या विद्यार्थ्यांकडून देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। खरं तर आदिवासी मंत्री जे आहेत ते देखील या आंदोलनाला आज भेट देणार असल्याची सध्या माहिती समजते, मात्र या विद्यार्थ्यांनी या भेटीला देखील आता नकार दिलेला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही भेटणार नाही, कारण की यापूर्वी 2 ते 3 वेळा या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ या आदिवासी मंत्र्यांना भेटण्यासाठी गेलं, मात्र यांना योग्य ते हवंय त्याप्रमाणे चर्चा झाली नाही आणि आदिवासी मंत्र्यांनी त्यांच्यासोबत व्यवहार देखील चुकीचा केला असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। त्यामुळे आता हे विद्यार्थी जे आहेत ते 14 दिवसापासून आंदोलन करतायत। आपण ही परिस्थिती पाहू शकतो, अक्षरशः प्रकृती या विद्यार्थ्याची खराब होते। काही विद्यार्थ्यांच्या लिव्हरवर देखील परिणाम झालेला आहे। वैद्यकीय तज्ज्ञ या ठिकाणी येत आहेत, तपासणी करतायत आणि तातडीने या सगळ्या विद्यार्थ्यांना उपचाराची गरज असल्याचं सांगितलं जाते। मात्र कोणत्याही परिस्थितीत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार घेणार नसल्याचं या विद्यार्थ्यांकडून देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आज आदिवासी मंत्री जर या आंदोलनस्थळी आले तर या आंदोलनावर तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा सगळा अहवाल जो आहे तो वरिष्ठांना कळवलेला आहे की जे 14 दिवसांपासून उपोषण चालू आहे या उपोषणाचा गंभीर परिणाम या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर झाल्याचं देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। जो विद्यार्थी गेल्या 14 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतोय तो विद्यार्थी माझ्यासोबत आहे। प्रकृती तुमची खालावत चाललेली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे उपोषण मागे घेणं गरजेचं आहे। आज आदिवासी मंत्री देखील या ठिकाणी येत आहेत असं कळतंय। या प्रसार माध्यमांच्या मार्फत आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना सांगतो की जे काही चर्चा होत्या त्या 2 वेळा आम्ही मुंबईला आमचं शिष्टमंडळ जाऊन चर्चा केलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही इथे येऊन चर्चेचं गोंधळ रचू नका। ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यावरती तोडगा काढा आणि हा तोडगा आम्हाला पूर्ण कागदपत्रे पाहिजे। फक्त आम्हाला तुम्ही घोषणा करा, या घोषणांना आम्ही काडी मात्रही भीक घालत नाही। त्यामुळे आम्हाला ठोस तोडगा हा कागदपत्र पाहिजे। तुमच्या ज्या 7 मागण्या आहेत त्यापैकी एक वयाच्या अटीची जी मागणी होती ती पूर्ण झाली असे आदिवासी मंत्री म्हणतात। अजिबात नाही सर, जो काही GR मधला एक नमुना असतो त्याच्यामध्ये 40 प्रश्न होते, त्यामधला एका प्रश्नाला फक्त त्यांनी बोट घातले। तो GR पण पूर्णपणे रद्द झालेला नाही आणि जी आमची मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करा। मग त्या GR बद्दल आमचं काय म्हणणं, जो काही 2011चा GR आहे तो तुम्ही चालू करा आणि जे काही भत्ते असतात ते महागाई दरानुसार तुम्ही वाढ करा ना। तुम्ही एकाच म्हणजे आम्हाला गाजर दाखवून तुम्ही आम्हाला येडं करू शकत नाही। आमचे आईबाप शिकेल नाही, तुम्ही त्यांना येडं करू शकता। अदानीसारखा आपण गेल्या तर मांजरीतील उपोषण स्थळावरनंही आपण दृश्य बघतोय। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या जात जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू होईल। मग इथं आमचा श्वास गमावला तरी चालेल। आतापर्यंत मी 3 वेळा हॉस्पिटलाइज होऊन आलो म्हणून आज एवढं बोलतोय, नाही तर माझा पण आवाज निघत नव्हता।
किती पण वेळ येऊ द्या, आम्ही समाजासाठी आणि या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि माझ्या आदिवासी समाजाच्या भविष्यासाठी इथं शेवटचा श्वास पण सोडायला तयार आहोत आणि यांनी शासनाने दखल घ्यावी. आपण पाहतोय की शासनाने दखल घ्यावी अशी मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांकडून केली जाते. मात्र शासन कधीपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेणार आहे आणि नेमकं कधी या आंदोलनावर तोडगा निघणार आहे हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे. या ठिकाणी विद्यार्थिनी एक आहे, ती देखील या आंदोलनात गेल्या 14 दिवसांपासून सहभागी झालेली आहे आणि त्या विद्यार्थिनीची देखील प्रकृती खालावत चाललेली आहे. मी त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे. ताई, 14 दिवसांपासून तुम्ही हे सगळं आंदोलन करताय, तुमच्या प्रकृतीवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. आज आदिवासी मंत्री या ठिकाणी येत आहेत असं देखील सांगितलं जात आहे. एकूण 40 मागण्या आहेत आणि त्यातल्या एकाच मागणीला हात घातला गेलेला आहे अशा स्वरूपाचा आरोप केला जातोय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.